बस का मॅडम बस का हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आहे मकर संक्रांत आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांत म्हटलं की खूप घाईचा आणि गडबडीचा दिवस असतो. बायकांचा नटाफटायचं पण असतं, त्यातनं घरातली कामं पण असतात. सगळं हे करत करत सगळंच करायचं असतं ना, तर त्यामुळे खूप गडबडीचा सण म्हटला जातो हा. आणि हळदी कुंकवाचा विशेष म्हणजे बायकांसाठी खूप महत्त्वाचा सण असतो. सकाळी सकाळी पहिल्यांदा अगोदरच पुरण टाकायचं होतं, त्यामुळे रोजच्या नेहमीप्रमाणे मी अगोदर गॅसची पूजा करून घेतली आणि त्यानंतर पुरण टाकलं आणि मग बाकीच्या कामाला लागले. देवपूजा वगैरे परत केली, कारण अगोदर पुरण शिजत शिजत मग आपली बाकीची कामं होऊन जातात. इकडे सकाळी सकाळी छान अशी मस्त गॅसची पूजा केली आणि ते झेंडूचं फुल आहे ना, इतकं सुंदर दिसत होतं. त्याचासुद्धा रंग हळदी कुंकू कलरचाच होता आणि इतकी बागेत आता आपली फुलं आलेली आहेत ना, तर ते फुल वाहिलं आणि इतकं सुंदर दिसत होतं ना आजचं गॅसचं पूजन. आणि त्यानंतर मग इकडे चहा ठेवून घेतला आणि इकडे डाळ ठेवली शिजायला. नेहमी ही सगळी कामं मला एकटीलाच करावे लागतात, पण आज आईंची मदत होती, त्यामुळे सगळे काम जरा सोपं झालेलं होतं. जे काम आपण एकटीनं करायचं तर ते दोघींनी केलं की किती हलकं होतं बघा. इकडे सकाळी सकाळी चहा ठेवला, तिकडे डाळ टाकली शिजायला आणि आज बघू शकताय मी मस्त अशी खणाची साडी घातली होती. खरं तर मला ही भोगीच्या दिवशीच घालायची होती, पण भोगीच्या दिवशी पटकन म्हटलं झटापट म्हणजे दुसरी साडी घातली काठापदराची आणि त्यानंतर मग मी आज ही खणाची साडी घातली. सकाळी सकाळी स्वयंपाक करेपर्यंत, पूजापाठ करेपर्यंत, ओसाला जाईपर्यंत म्हटलं ह्या साडीवर थांबायचं, त्यानंतर ओसाला जाताना दुसरी साडी घालायची. असं सकाळचं माझं काहीसं सकाळचं सुंदर असं रुटीन होतं. एरवी तर आपण साध्या साड्याच घालतो, पण अशा कधीतरी काठापदराच्या साड्या घालून सुद्धा काम करायची सवय ठेवावी, यासाठी मग मी सणावाराला अशा साड्या घालते, जेणेकरून आपल्याला आहे ना कुठं जरी गेलं तर अशा आपल्याला जड साड्या घालून किंवा काठापदराच्या साड्या घालून काम घरातली करता यावी, यासाठी घातली होती साडी. इकडे सकाळी सकाळीच म्हणजे खूप गडबड होती. दिवस उजडलेला होता, पण आणखीन सूर्यदेवाने दर्शन काही दिलेलं नव्हतं, त्यामुळे पटापट सगळी सकाळची रोजच्यापेक्षा आज खूप लवकर उठून सकाळी स्वयंपाकाची गडबड करायची होती आणि बाकीचं पण सगळं आवरायचं होतं म्हणून. तर पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि खरं तर निम्मार्ध स्वयंपाक झाल्यानंतर लक्षात आलं आईच्या की आज तर एकादशी आहे, त्यामुळे आज देवाला नैवेद्य चालणार नाही. अगोदर 2 दिवस होतं माझ्या लक्षामध्ये की आज संक्रांती दिवशी एकादशी आहे म्हणून, पण त्यानंतर ठरलं की पुरणपोळीचा नैवेद्य तर केला होता, सगळं तयारी करून ठेवली होती, पण नैवेद्य देवाला आज द्यायचा नव्हता, कारण आज एकादशी होती. पांडुरंगाची एकादशी असते, त्यामुळे एकादशीचा नैवेद्य पांडुरंगाला सुद्धा रुजू होत नाही, म्हणजे दुसरा नैवेद्य काय. तर त्याकरिता परत मग मी तिळाचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू तो पण नैवेद्य केला आणि पुरणपोळीचा घरच्यांना सगळ्यांना खाण्यासाठी. तर इकडे नेहमीप्रमाणे रोज जशी मी आपली उंबऱ्याची पूजन वगैरे करते, तर ते आज पण करून घेतलं, कारण आजचा तर महत्त्वाचा दिवस, त्यामुळे आपले नित्यच कुठल्याही गोष्टीमध्ये खंड पडू देत नसते मी. सणवार असो, काही असो, रोजचा दिवस असो, माझ्यासाठी सगळा सारखाच असतो. गॅसची पूजा, उंबऱ्याची पूजा, दारामधली रांगोळी, हे सगळं माझं नेहमीप्रमाणे चालूच असतं. देवाची देवपूजा वगैरे करून घेतली, त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरून घेतली. कुलस्वामिनीला सुद्धा चुडं, बांगड्या, जे काय आपण सगळं संक्रांतीसाठी करतो ना, तर ते ओसा वगैरे ते सगळं आपल्या कुलस्वामिनीची ओटीसुद्धा भरून घ्यायची. इकडे मी तांदुळाने 5 फळं घालून ओटी भरून घेतली, त्यानंतर चुडे ठेवले, पिसावरती ओटी भरून घेतली आणि जे आपण वाण आणलेलं असतं ना ते संक्रांतीसाठी देण्यासाठी, तर ते सुद्धा वाण ठेवून घेतलं आणि इकडे तिळा तांदुळाने आधी आईसाहेबांना ओवसलं. म्हणजे कसं आपल्याला आहे ना आपल्या कुलस्वामिनीला सुद्धा ओवासायचं असतं. आता आपण मंदिरामध्ये जातो, फक्त रुक्मिणीला ओवासतो, पण आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलस्वामिनी असतात ना, तर कधीही लक्षात ठेवायचं, संक्रांतीचा सण असेल ना, आपल्या जर देवघरामध्ये आपल्या कुलस्वामिनीची मूर्ती असेल, फोटो असेल,
तर आपल्या कुलस्वामिनीला ओवासायचं, सकाळी सकाळी देवपूजा केल्यानंतर तिळा तांदूळाने ओवासायचं. मनोभावे त्यांना सांगायचं की हे अखंड म्हणजे हा संक्रांतीचा सण, हा हळदी कुंकवाचा सण अखंड मला माझं आयुष्य आहे तोपर्यंत करता यावा आणि तिळा तांदूळाने आयुष्यभर मला ओवासता यावं, यासाठी मला छान असा आशीर्वाद द्या, असं आईसाहेबांना मागणं मागायचं. आणि त्यानंतर मग बाकीची आपली जी काही घरातली कामं आहेत ना ती करून घ्यायची, देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं. तर असं काहीसं सकाळी आमचं नेहमीच. आता जसं माझं म्हणजे माझ्या देवघरामध्ये आईसाहेब आहेत ना, तसं मी संक्रांतीला हे सगळं करत असते. त्यांच्या नावचा हे सुद्धा खणसुद्धा घेत असते. म्हणजे कसं असतं बघा, आपल्याकडं परडी असली ना तर परडीच्या नावाचा खणसुद्धा घ्यायचा असतो. तर आपण आपला सुवासिनीचा खण पूजायचा, परडीचा खण पूजायचा, त्यानंतर आपला तुळशीचा, असे सगळे खण आदल्या दिवशीच पूजले जातात. आणि इकडे बघू शकता आईसाहेबांना ओवासलं, त्यानंतर ओटी वगैरे भरली आणि बघू शकता परडीचा खणसुद्धा तो परडीमध्ये मी कालच ठेवलेला आहे. तर आणि हे वाणाची ओटी आईसाहेबांची, विड्याचा पानाचा विडा, चुडे, जे आपण वाण दिले ते वाण, हे सगळं आहे ना, हे आईसाहेबांची ओटी भरलेली आहे. तुळजाभवानी आईसाहेब, बेडेश्वरी आईसाहेबांची. त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले. पूजा देवाचं सगळं आधी पटापटा आटपून घेतला आणि नंतर स्वयंपाकाला लागले. तसं तर स्वयंपाक माझा चालूच होता, पण इकडे आमटीची तयारी चालू होती. आता आमच्याकडं येळवणीची आमटी म्हणतात किंवा सार पण म्हणतात, आमटीचा सार. तर ते बनवण्यासाठी इकडं मी अद्रक, लसूण, खोबरं हे सगळं जे वाटण आहे ना ते वाटून घेतलं आणि इकडे पुरणासाठी गूळसुद्धा बाजूला काढून ठेवला होता. म्हटलं आधी सार करून घ्यावा आणि त्यानंतर पुरण सरका द्यायला ठेवण्यासाठी ही पटापट एकापाठोपाठ एक कामं चालूच होती माझी. आता सार तुम्हाला मी दाखवते आमच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं करते. इकडे मी तेल टाकलं होतं, त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला आणि जो आमचा सोलापुरी काळा मसाला आहे ना तर तोच त्याच्यामध्ये टाकायचा, त्याच्यामुळे रंग भाजीला खूप चांगला येतो. त्यानंतर थोडीशी घरकुलची एक पुडी टाकली. त्यानंतर मॅगीचा मसाला, म्हणजे मॅगी सब्जी मसाला असतो ना तोच टाकायचा, त्यामुळे आमटी खूप वेगळ्या प्रकारे लागते. जो सार आहे ना तो वेगळ्या प्रकारचा लागतो. इकडे बघू शकताय सगळं तुम्हाला मी जवळनं दाखवते. हा मसाला सगळा तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि त्यानंतर जे पाणी निघलेलं होतं डाळीतलं ते सगळं ओतून घेतलं. आपल्याला जेवढी पाहिजे होती आमटी तेवढं आमटी करून घेतली आणि अशी माझी पटापट अशी कामं चालू होती. इकडे आमटी तयार झालेली आहे, बघू शकताय तुम्ही, कट किती सुंदर आलेला आहे. पुरणामध्ये गूळ टाकून पुरणसुद्धा चरका द्यायला ठेवलं. तर अशी एकापाठोमाग एक अशी कामं चालूच होती. आणि शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सकाळी माझं उठल्यापासूनचं पूर्ण संक्रांतीच्या दिवशीचं रुटीन तुम्हाला शेअर केलेलं आहे. तर इकडे रंगीबेरंगी अशा मस्त कुरडया तळून घेतल्या आणि हो बरं का, ह्या कुरडया माझ्या आईच्या हातच्या आहेत. खूप सुंदर तिच्या कुरडया असतात, खूप सुंदर कुरडया करते ती नेहमीच. तर इकडे सगळ्या प्रकारच्या कुरडया होत्या ना, तर त्या सगळ्या मी एक एक अशा तळून घेतल्या. असं सकाळचं माझं खूप होतं आणि आमचा स्वयंपाक खूप लवकर झाला होता आईच्या मदतीने. कारण जर आई नसती ना तर ह्याच कामाला मला 12 वाजले असते, पण हे आमचं काम 10 वाजताच झालं आणि त्यामुळे मला वेगळा असा वेळ मिळाला. त्यानंतर मग मी माझं निवांत थोडंसं हे केलं, कारण ओवसायचं दुपारी होतं ना, दुपारचा टायमिंग होता, म्हणजे 3च्या नंतर ओसायचं होतं. त्यामुळे मग स्वयंपाक पाणी करून त्यांना सगळ्याला देवाला नैवेद्य दाखवला, त्यांना सगळ्याला जेवायला सांगितलं आणि त्यानंतर मी ओसून आल्यानंतर मग मी 4:30ला जेवले. तर असं काहीसं संक्रांतीच्या दिवशीचं ह्यावेळेसचं होतं. दरवेळेस असं नसतं. दरवेळेस कसं होतं, 12-1 वाजता आपण ओसून येतो, त्यानंतर दुपारी जेवण वगैरे करतो. पण ह्यावेळेस मात्र सगळं उशिरा असल्यामुळे खूप लेट झाला होता. स्वयंपाक लवकर करून पण जेवायला लेट झाला. आणि तसंही माझं संक्रांतीच्या दिवशी दरवेळेसच असं असतं, प्रत्येक स्त्रियांचा उपवास असतो ना, तर भोगी दिवशी उपवास नसतो, पण भोगीच्या पण दिवशी आपण भोगीची भाजी भाकरी खातो, पण संक्रांतीच्या दिवशी मात्र उपवास असतो. इकडे बघू शकताय सगळा स्वयंपाक जो आहे तो तुमच्याशी मी शेअर केलेला आहे अगदी शॉर्टकटमध्ये. इकडे बघू शकताय मी सगळ्या पोळ्या करून दिल्या, म्हणजे लाटून दिल्या. पोळ्या करताना काही शूट घेतलं नाही, आईने भाजल्या आणि मी लाटून दिल्या, कारण मी खाली बसून लाटत होते आणि आईने मग भाजल्या. पुरणाच्या पोळ्या आई भाजत होती, त्यामुळे शूट काय घेतलं नाही, तिला असं कॅमेरासमोर हे वाटत नाही त्यामुळे. मग त्यानंतर मग तिनं खाली बसून 2-3 चपात्या करायच्या होत्या, तर ते करून दिल्या आणि मग मी भाजून घेतल्या. इकडे असा बघत बघत आमच्या दोघींचा स्वयंपाक जो आहे तो 9:30-10 पर्यंत झाला आणि त्यानंतर मग आमचं
सगळं झालं. मग बाकीची कामं आवराआवरी करून मग मी निवांत विडा वगैरे पुजला, कारण आमचा विडा पुजतात आजच संक्रांतीच्या दिवशी. आणि त्यानंतर मग तो विडा पुजून मग संक्रांतीला ओसायला जातात. आता कोणाकडची कशी पद्धत आहे, कोणाकडची कशी पद्धत आहे. गाव बदलले की परंपरा पद्धती बदलल्या जातात. तुमच्याकडे जी पद्धत आहे ती माझ्याकडे असेल असं नसतं, आणि माझ्याकडे जी पद्धत आहे ती तुमच्याकडे असेल असं नसतं. कोणाचा संक्रांतीचा असतो, कोणाचा किंक्रांतीचा असतो, तर कोणाचा भोगीचा सुद्धा असतो. तर आमची बहीण अकलूज साईडच्या भागामध्ये आहे, तर त्या दिवशी बघा आजच विडे घेतात आणि आजच ओटीमध्ये घेतात, असं काहीसं असतं. तर आमच्या इकडं बघा आज विडे पुजतात आणि उद्या ओटीमध्ये घेतात. म्हणजे संक्रांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी किंक्रांती दिवशी ओटीत घेतात. त्याच्यावरचं हळदी कुंकू प्रत्येकी जणीने विचारायचं, ते लिहायचं, अशी पद्धत असते आमच्याकडे. आता प्रत्येकाची भागाची पद्धत, म्हणजे मी जसं म्हटलं की गाव बदलले की सगळ्या परंपरा पण बदलतात. प्रत्येकाची वेगळी पद्धत असते, प्रत्येक गावची पद्धत वेगळी असते. माझ्या माहेराची पद्धत वेगळी, सासरची पद्धत वेगळी, माझी बहीण दिली त्या भागातली पद्धत वेगळी, अकलूज भागातली. त्यांच्याकडं आजच सगळं एका दिवशी असतं, संक्रांती दिवशी. आणि हळदी कुंकू त्यानंतर मग इतर दिवशी कधीही ठेवतात. आणि आपल्या म्हणजे आमच्या भागामध्ये तसं नसतं. भोगीचं वेगळं असतं, संक्रांतीचं सगळं वेगळंच असतं, आणि दुसऱ्या दिवशी ओट्या भरायचं, हळदी कुंकू लिहायचं, हे वेगळंच असतं सगळं. आणि जे काय आपण वाण हे आणलेलं असतात देण्यासाठी सगळ्या बायकांना, तर ते पण असतं. तर असं काहीसं आपलं प्रत्येकाचं वेगळं असतं. तर इकडे मी परडीचा नैवेद्य ठेवून घेत होते, कारण नैवेद्य वगैरे भरला. म्हटलं त्यानंतर मग मला विडा पुजायला बरं पडतं, नैवेद्य दाखवून घ्यावा म्हटलं देवीला. आणि देवघरातले पण देवांना आज गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला, कारण पांडुरंगाची एकादशी असल्यामुळे एकादशीचा पुरणपोळीचा नैवेद्य देवाला चालत नव्हता, पण परडीमध्ये नैवेद्य ठेवला जातो. तर तो एक नैवेद्य आणि खानाला एक नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर मी माझा विडा मांडून घेतला. अशा 5-5 पानं असतात, आणि त्या 5 पानांवरती ना सगळ्या प्रकारच्या वस्तू ज्या आहेत त्या 5-5 ठेवायच्या. खारीक, खोबरं, हळकुंड हे सगळं 5-5 ठेवायचं. खडीसाखर 5 ठेवायची. त्यानंतर लवंग 5 ठेवायच्या, विलायची 5 ठेवायच्या, असं सगळं 5-5 ठेवायचं. त्यावरती हळदी कुंकाचा करंडा ठेवायचा. आणि मग प्रत्येक येणारे सुवासिनींनी विचारायचं की हळदी कुंकू कोणाचं. आपण सांगायचं आपल्या नवऱ्याचं नाव घेऊन. मग त्यानंतर आपण त्यांना म्हणायचं लेताव कुणाचं. अशा पद्धतीनं आमच्याकडची परंपरा आहे. आता हे विडा पुजायचा, आणि विड्याचा वाण जो आहे ना ते सगळं झाकून ठेवायचं, आणि ते हळदी कुंकाचं जे आहे ना करंडा तो विड्याच्या वरती मांडायचा. मग ते प्रत्येक स्त्री येणारी विचारते आपल्याला हळदी कुंकू कोणाचं. आपण सांगायचं आपल्या मिस्टरांचं नाव घेऊन, त्यानंतर त्यांनी सांगायचं. असं काहीशी प्रत्येकाची परंपरा असते. तर बघू शकता मी माझा विडा वगैरे पुजला. त्यानंतर मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही गेलो ओसायला. तर कसं होतं बघा, आपण शहर बदललं की आपल्या मैत्रिणी बदलतात, सगळंच बदलतं, लवकर ओळखीपाळखी होत नाहीत. आणि म्हणजे हे होतं, म्हणजे सगळं डिस्टर्ब होतं. खूप वर्षानंतर, म्हणजे मी खूप वर्ष पुण्यात राहिले, लग्न जसं झालं तसं पुण्यामध्ये राहिले, आणि त्यानंतर मग अचानक ह्या शहरामध्ये सेटल झालो. आणि मग इथं ओळखीपाळखी व्हायला, मैत्रिणी व्हायला थोडासा वेळच लागतो. मी आणि माझ्या मैत्रिणी तिच्या तुळशीला पुजलं. त्यानंतर तिच्या तुळशीला ओसून घेतलं. मी माझ्या दारामध्ये तुळशीला ओसून आले होते. त्यानंतर ही आहे मैत्रिणीच्या दारातली तुळस. शेजारीचे आमच्या दोघीचे बंगले आहेत. तिचं मोठं असं दुकान आहे माझ्या मैत्रिणीचं खाली. ह्याचं सगळं मेकअपचं वगैरे सगळं सामान मिळतं. इथं आल्यानंतर ओळखी तर फारच झाल्या, पण खरी जीवाभावाची मैत्रीण फक्त ही एकच मिळाली. आणि मला पहिल्यापासून माझं तसंच आहे. खूप साऱ्या ढिगभर मैत्रिणी करण्यापेक्षा एखादी दुसरी जीवाभावाला असली की मला जास्त कोणी लागत नाही. आणि त्यानंतर आम्ही दोघे मिळून इथं आलो. तर इथं सगळ्या माझे नातेवाईक इथं राहतात ना, सगळे माझी मावशी, मामी, आजी आणि खूप साऱ्या ओळखीच्या बायका, हे सगळ्या भेटीगाठी झाल्या आमच्या, आणि माझ्या माम्या वगैरे सगळं. त्यानंतर इथे विठू रुक्माईला ओसलं. त्यानंतर निवांत अशी पूजा केली, गणपतीरायाचं दर्शन घेतलं. तर बघू शकता आमच्या इथं कॉलनीमध्ये आहे ना, इथे गणपतीच्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माईची आणि गणपतीची मूर्ती आहे. तर कसं मग सगळे आम्ही दरवर्षी इथंच येतो. तर इकडे बघू शकता, ह्या आहेत माझ्या आजी, ह्या आहेत माझ्या मामी. तर इथं आल्यानंतर सगळे भेटतात मंदिरामध्ये. अशा नेहमी प्रत्येक वेळेस गाठी पडत नाहीत, पण ह्या मंदिरामध्ये आल्या ना की सगळ्या मामींच्या, मावशीच्या, आजीच्या सगळ्यांच्या भेटीगाठी होतात. आजी माझ्याकडे सारखे येत असतात, पण मामी वगैरे त्यांना नाही येणं होत. मला पण जास्त करून जाणं होत नाही. पण अशा हळदी कुंकवाच्या निमित्ताने किंवा संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने आमच्या इथं मंदिरामध्ये नेहमी गाठीभेटी पडतात. पोपटी कलरची जी साडी घातलेली आहे ना, तर ती माझी मावशी आहे. तर आणि हा समोरचा आहे, रांगोळी कलरची साडी घातलेली, त्या माझ्या मामी आहेत.
आमच्या आजी आहेत कॉटनची साडी घातली. तर असं काहीसं आमचं इकडं व्यवसायाचं झालं. त्यानंतर माझ्या मैत्रिणी पण दाखवते. असं सगळं आम्ही ग्रुपने बसलेलो होतो. हे बघू शकतो आमच्या नाव बस का मॅडम बस का रेश्माता इकडं बघा.